नमस्कार मित्रांनो, कालच्या लेक्चरमध्ये आपण काही बेसिक डेफिनेशन बघितल्या होत्या रिलेटेड टू द प्रेशर गेज आणि डिफरंट टाइप्स ऑफ द गेज बघितलं होतं. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण वर्किंग प्रिन्सिपल ऑफ न्यूटन ॲब्सोल्यूट गेज बघणार आहोत. काय बघणार आहोत आपण? तर वर्किंग प्रिन्सिपल ऑफ न्यूटन ॲब्सोल्यूट गेज. ओके, तर न्यूटन ॲब्सोल्यूट गेज काय आहे? तर हा गेज used to measure Newton absolute gauge used to measure pressure below 10 to minus 3 millibar. म्हणजे 10 to minus 3 millibar पेक्षा कमी प्रेशर मेजर करण्यासाठी हा गेज यूज केला जातो. अँड इट मेजर द प्रेशर इन द रेंज. आणि हा काय प्रेशर करतो? मेजर करतो इन द रेंज 10 to minus 3 millibar to 10 to minus 7 millibar और इवन लोअर. म्हणजे हा प्रेशर मॅक्झिमम किती न्यूटन गेज मेजर करू शकतो, कुठल्या रेंज मध्ये प्रेशर मेजर करतो? तर बिलो 10 to minus 3 millibar या रेंज मध्ये मेजर करतो. आणि याची प्रेशर मेजर करण्याची रेंज कुठल्या? 10 to minus 3 millibar to 10 to minus 7 millibar. इवन लोअर दॅन 10 to minus 7. म्हणजे 10 to minus 8, 10 to minus 9 millibar can also measure by using this Newton absolute gauge. आणि हा कोणत्या प्रिन्सिपल वर्क होतो? तर इट वर्क्स ऑन रेडिओमेट्रिक इफेक्ट. इट वर्क्स ऑन रेडिओमेट्रिक इफेक्ट. म्हणजे रेडिओमेट्रिक इफेक्टवर काय होतो? हा गेज वर्क होतो. आता आपण याचा प्रिन्सिपल बघू. व्हॉट इज द प्रिन्सिपल? प्रिन्सिपल काय आहे याचा? तर आपण बघू. इट्स वर्क ऑन रेडिओमेट्रिक इफेक्ट. हा रेडिओमेट्रिक इफेक्ट वर्क होतो. आणि काय प्रिन्सिपल आहे? तर इफ टू मेटल प्लेट्स आर पुट व्हेरी क्लोज टू इच अदर. इफ टू मेटल प्लेट्स आर पुट व्हेरी क्लोज टू इच अदर and maintain the different temperatures between them and maintain at different temperatures, then there exists mechanical force between them. मी नवीन एकदा सांगतो. If the two metal plates are put together, नवीन एकदा मी सांगतो. when two plates are put very close to each other. If two metal plates are put very close to each other and maintain at different temperatures, then there exists mechanical force between them, and then there exists the mechanical force between them. ठीक आहे, हा झाला प्रिन्सिपल ऑफ द न्यूटन ॲब्सोल्यूट गेज. आता आपण एक म्हणजे डायग्रामिकली बघू. तर काय, सपोज माझ्याकडे दोन मेटल प्लेट आहे. समजा ही M1 आहे आणि ही M2 आहे समजा. ठीक आहे, थिन मेटल प्लेट आहे आणि ह्या व्हेरी क्लोज टू इच अदर ठेवल्या. काय केल्या? माझ्याकडे दोन मेटल प्लेट आहेत आणि व्हेरी क्लोज टू इच अदर म्हणजे खूप जवळ ठेवल्या त्या दोन प्लेट. आणि या दोन्हीच्या मध्ये टेम्परेचर डिफरन्स मेंटेन केला. म्हणजे समजा ही मेटल प्लेट मी हीट केली आणि मी अशीच ठेवली. म्हणजे ही रूम टेम्परेचरला आहे आणि समजा याचं टेम्परेचर रूम टेम्परेचर आहे. ओके, आणि याचं समजा 100 डिग्री सेंटीग्रेड आहे. ओके, विच इज ग्रेटर दॅन रूम टेम्परेचर. म्हणजे मी काय केलं, या दोन्हीच्या मध्ये टेम्परेचर डिफरन्स मेंटेन केला. समजा माझ्याकडे दोन मेटल प्लेट आहेत M1 M2. त्या एकदम जवळ ठेवल्या, व्हेरी क्लोज टू इच अदर ठेवल्या आणि त्यांच्यामध्ये काय केलं मी, टेम्परेचर डिफरन्स मेंटेन केला. जर असं झालं म्हणजे समजा एक प्लेट माझ्याकडे काय आहे, रूम टेम्परेचर आहे, एक मेटल प्लेटचं सेकंडचं 100 डिग्री सेंटीग्रेड आहे.
ओके, म्हणजे ते रूम टेम्परेचरपेक्षा जास्त आहे. आता आपल्याला माहिती आहे दोन मेटल प्लेट काय आहे, व्हेरी क्लोज टू इच अदर आहेत. सेकंड काय आहे, याच्यामध्ये टेम्परेचर डिफरन्स आहे. जर असे असेल तर काय होतं, तर या दोन्हींच्या मध्ये काय होतं, मेकॅनिकल फोर्स एक्झिस्ट होतो. म्हणजे या दोन्हींच्या मध्ये मेकॅनिकल फोर्स प्रोड्यूस होतो. हे काय झालं, बेसिक प्रिन्सिपल ऑफ द न्यूटन ऍब्सोल्यूट गेज. असं असेल तर काय होतं, तर या दोन्हींच्या मध्ये मेकॅनिकल फोर्स एक्झिस्ट होतो. ओके, हा ठीक आहे. पण हे कसं कधी पॉसिबल आहे, हे तेव्हा पॉसिबल आहे जेव्हा द डिस्टन्स बिटवीन दिस टू प्लेट्स, हे कधी पॉसिबल आहे, तर हे त्या दोन मेटल प्लेट मधलं डिस्टन्स हे स्मॉलर दॅन मीन फ्री पाथ ऑफ गॅस मॉलिक्युल. म्हणजे ह्या दोन्ही मधलं डिस्टन्स हे मीन फ्री पाथ ऑफ गॅस मॉलिक्युल पेक्षा ज्यावेळी स्मॉलर असेल हे डिस्टन्स, त्यावेळेस हा इफेक्ट हॅपन होतो. ओके, आता सांगा मीन फ्री पाथ पेक्षा डिस्टन्स स्मॉलर असलं पाहिजे. म्हणजे आपल्याला काय करायला पाहिजे, गॅस मॉलिक्युलचा मीन फ्री पाथ वाढायला पाहिजे. आता आपण गॅस मॉलिक्युलचा मीन फ्री पाथ कधी ज्यादा असणार आहे, तर आपल्याला माहित आहे ज्यावेळी लोअर प्रेशर असतं त्यावेळी या दोन्ही लोअर प्रेशर असतं त्यावेळी गॅस मॉलिक्युलचा मीन फ्री पाथ वाढतो. बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणूनच न्यूटन ऍब्सोल्यूट गेज ऑपरेट होण्यासाठी आपल्याला काय झालं, लोअर प्रेशरची गरज असते. ओके, म्हणजे काय, न्यूटन ऍब्सोल्यूट गेज ऑपरेट होण्यासाठी लोअर प्रेशरची गरज असते. कारण ज्यावेळी लोअर प्रेशर असणार आहे त्यावेळी गॅस मॉलिक्युलचा मीन फ्री पाथ हा जास्त असणार आहे, त्याच्यापेक्षा या दोन्ही मेटल प्लेटपेक्षा जास्त असणार आहे. आणि अशाच वेळी मग काय होणार आहे, हा वर्किंग स्टार्ट करणार आहे. म्हणून न्यूटन ऍब्सोल्यूट गेज स्टार्ट वर्किंग ॲट लोअर प्रेशर दॅट इज बिलो 10⁻³ मिलीबार. म्हणजे याच्यापेक्षा कमी प्रेशर असेल तरच हा वर्क व्हायला स्टार्ट होतो. हे झालं बेसिक प्रिन्सिपल ऑफ न्यूटन गेज. तर न्यूटनच्या मध्ये काय होतं, तर जर आपण दोन मेटल प्लेट केलेले आहेत, व्हेरी क्लोज टू इच अदर ठेवलेले आहेत, आणि याचा डिस्टन्स आहे ते गॅस मॉलिक्युलच्या मीन फ्री पाथपेक्षा जास्त आहे, सॉरी कमी आहे. अशा वेळी काय होतात, जे चेंबरमध्ये गॅस मॉलिक्युल आहे ते रँडमली मूव्ह होत असणार. आणि ज्यावेळी ते रँडमली मूव्ह होतात, अशा वेळी ज्यावेळी ते काय होतात, हॉट प्लेटवर आदळतात. म्हणजे हॉट प्लेटवर कोलाइड होतात. त्यावेळी काय होतात, हॉट प्लेटची जी एनर्जी आहे, हीट एनर्जी, ती गेन करतात. ती गेन केल्यानंतर काय होतात, रिबाउंडेड होतात इथून, आणि ते काय होतात, कोल्ड प्लेटवर जाऊन काय होतात, आदळतात. आणि ज्यावेळी एनर्जी गेन होतात त्यावेळी एनर्जी गेन केल्यानंतर त्यांना एक मेकॅनिकल फोर्स मिळतो. हीट एनर्जी गेन झाल्यामुळे काय होतं, त्यांना काय त्या गॅस मॉलिक्युलला मेकॅनिकल फोर्स भेटतो. ओके, आणि ते काय मेकॅनिकल फोर्स भेटल्यामुळे काय होतात, किंवा त्यांना एनर्जी भेटल्यामुळे काय होतात, ते एनर्जी गेन करून काय होतात, हाय व्हेलॉसिटीने काय होतात, इथून रिबाउंड होऊन सेकंड म्हणजे जे कोल्ड प्लेट आहे याच्यावर आदळतात. म्हणजे इथून याला गॅस मॉलिक्युल इथं रँडमली आदळणार, इथून हीट एनर्जी गेन करणार. हीट एनर्जी गेन केल्यामुळे त्यांना मेकॅनिकल फोर्स भेटणार, आणि ते मेकॅनिकल फोर्स जो भेटतो जेव्हा इथून रिबाउंडेड होतात, रिबाउंडेड म्हणजे इथून कोलाइड झाल्यानंतर एनर्जी गेन करून ज्यावेळी परत ते तिथून निघतात त्याला रिबाउंडेड म्हणतात. ज्यावेळी रिबाउंडेड होतात त्यावेळी त्यांना एक एनर्जी भेटलेली असते, आणि त्या एनर्जीमुळे त्यांना काय म्हणतो, एक मेकॅनिकल फोर्स भेटलेला असतो. आणि तो मेकॅनिकल फोर्स घेऊन म्हणजे ते काय होतात, हाय व्हेलॉसिटीने म्हणजे हाय कायनेटिक एनर्जीने एनर्जी गेन करतात, आणि ती ह्या मेटल प्लेटवर येऊन आदळतात. मग ज्यावेळी मेटल प्लेटवर येऊन आदळतात, ड्यू टू द हाय एनर्जी गॅस मॉलिक्युल, ही मेटल प्लेट काय होते, म्हणजे ही सेकंड मेटल प्लेट आहे काय होते, डिप्लेट व्हायला स्टार्ट होते. जिथं हे गॅस मॉलिक्युल आपटतात ताकदीने. आता मेकॅनिकल मध्ये आपल्याला असं येऊन आदळत असणार आहे. ज्यावेळी असे येऊन आदळतात, असं येऊन आदळल्यामुळे काय होणार, ते मेकॅनिकली डिप्लेट होते. कारण ह्या दोन्ही मेटल प्लेट व्हेरी थिन असतात, एकदम थिक असतात नसतात, व्हेरी थिन असल्यामुळे काय होतात, ज्यावेळी ते आदळतात, म्हणजे साधारणतः जरी वारा जरी गेलं तर ते डिप्लेट होतात. मग ज्यावेळी हाय एनर्जेटिक गॅस मॉलिक्युल ज्यावेळी आदळतात तर त्या डिप्लेट होतात. आणि हा डिप्लेट झाल्यामुळे काय होतं, अँगल ऑफ डिफ्लेक्शन इज नथिंग बट, त्याच्यामध्ये न्यूटनच्या मध्ये अँगल ऑफ डिफ्लेक्शन म्हणजे जेवढा डिफ्लेक्शनचा अँगल असेल त्याचा त्या सिस्टीम मध्ये तेवढं प्रेशर असणार आहे. म्हणजे अँगल ऑफ डिफ्लेक्शन
इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रेशर इनसाइड द सिस्टीम, असं त्याचं मत होतं. आणि त्या विचाराने त्याने हा न्यूटन गेज काय केलेला आहे, डेव्हलप केलेला आहे. हे झालं त्याचं बेसिक प्रिन्सिपल. आता आपण त्याचं काय बघू, कन्स्ट्रक्शन. त्याचं काय बघू, कन्स्ट्रक्शन. तर कन्स्ट्रक्शन मध्ये फर्स्ट द बेसिक डायग्राम of the Knudsen gauge is shown here. The basic diagram of the Knudsen gauge is shown here. Right. So it consists of Knudsen gauge consists of two platinum metal plates. It consists of two fixed platinum metal plates. पहिलं काय आहे, the basic diagram of the Knudsen gauge is shown here. Then second काय आहे, it consists of two fixed platinum metal plates. आता काय सांगितलं त्याने, तर इट कन्सिस्ट ऑफ टू आहे, P1 आणि P2 ह्या दोन काय आहेत, प्लॅटिनम मेटल प्लेट्स आहेत आणि त्या फिक्स्ड आहेत. ओके ओके. सेकंड काय, अनादर थिन मेटल प्लेट of aluminum is suspended between these two metal plates. Another thin metal plate of aluminum is suspended between these two platinum metal plate by using the graphite fiber as a suspension. काय केलेलं आहे, तर थर्ड सेकंड काय आहे, अनदर थिन मेटल प्लेट ऑफ अल्युमिनियम इज सस्पेंडेड बिटवीन दिस टू मेटल प्लेट्स. ओके, बाय युजिंग द ग्राफाइट फायबर. म्हणजे ग्राफाइट फायबरचा यूज करून, हा जो थ्रेड आहे हा ग्राफाइट फायबरचा यूज करून काय केलेलं आहे, अनदर एक अल्युमिनियमची मेटल प्लेट ह्या दोन प्लॅटिनमच्या मेटल प्लेट मध्ये सस्पेंडेड केलेली आहे. ओके, अँड इट सस्पेंडेड इन अ सच वे दॅट, ती सस्पेंड केलेलं आहे, पण कशा वेने सच केलेलं आहे, वन ऑफ द प्लॅटिनम मेटल प्लेट इज फ्रंट ऑफ दिस अल्युमिनियम प्लेट अँड अनदर प्लॅटिनम मेटल प्लेट इज द बॅक साइड ऑफ दिस मेटल प्लेट. म्हणजे कशी सस्पेंड केलेली आहे ह्या दोन्ही प्लेटच्या मध्ये, तर एक प्लॅटिनम प्लेट ही ह्या अल्युमिनियम प्लेटच्या समोरच्या साईडला आहे आणि एक प्लॅटिनम प्लेट ही अल्युमिनियमच्या बॅक साईडला आहे. अशा प्रकारे ही सस्पेन्शन केलेली आहे. म्हणजे समजा हे असं आहे, हे असं आहे, यांच्यामध्ये सस्पेंड केलेलं आहे. हे समोरच्या साईडला हे अल्युमिनियम प्लेट आहे, हे प्लॅटिनम आहे, हे प्लॅटिनम आहे, असं आहे. याच्यामध्ये अशी सस्पेंड केलेली आहे. म्हणजे हा फ्रंट साईडला अल्युमिनियम प्लॅटिनम प्लेट आहे, हे बॅक साईडला प्लॅटिनम प्लेट आहे. अशा प्रकारे आपण याच्यामध्ये बघू शकता. अशा प्रकारे, आणि याच्यामध्ये थोडंसं अंतर आहे जे मिनी फ्री पाथ ऑफ गॅस मॉलिक्यूल पेक्षा कमी आहे. असं सस्पेंड आहे. म्हणजे ह्या दोन ब्लॅक कलर आणि रेड कलर ह्या प्लॅटिनम प्लेट्स आहेत आणि जी ब्ल्यू कलरचा मी पेन घेतलेला आहे हा एक आहे अल्युमिनियम प्लेट्स आहे. अशा प्रकारे हे काय सस्पेंड केलेलं आहे. याला इथं थ्रेड मधून सस्पेंड केलेलं आहे. ओके, हा, हे झालं कन्स्ट्रक्शन. आणि आणखीन काय ह्याच्यामध्ये शिल्लक राहिलं, तर one mirror is attached to the aluminum plate. काय आहे, one mirror is attached to the aluminum plate. aluminum plate ला काय केलेलं आहे, one mirror कनेक्ट केलेला आहे. आणि by using lamp, mirror and scale, the angular deflection was measured. बाय ह्या तीन टर्म म्हणजे लॅम्प, मिरर आणि स्केलचा यूज करून काय केलं जाते, अँग्युलर डिफ्लेक्शन वॉज मेजर्ड. आणि ऑल दिस असेंबली इज कनेक्टेड इनसाइड द व्हेसल और चेंबर. ऑल दिस असेंबली इज सस्पेंडेड और इज कनेक्टेड इनसाइड द व्हेसल और वैक्यूम इनसाइड द व्हेसल और चेंबर whose vacuum want to measure or whose pressure want to measure. म्हणजे ही सगळी असेंबली आहे
हे आपण एका चेंबरमध्ये किंवा एका व्हेसलमध्ये कनेक्ट केलेले आहे, ज्या चेंबरचं आपल्याला प्रेशर मेजर करायचं आहे. म्हणजे ज्या चेंबरचं हा जो आहे ब्लॅक कलरचा पूर्ण हा काय आहे चेंबर आहे. आणि ही सगळी असेंबली काय झालेली आहे मी एका चेंबरमध्ये कनेक्ट केलेली आहे, ज्या चेंबरची आपल्याला प्रेशर किंवा ज्या चेंबर मधला आपल्याला व्हॅक्यूम मेजर करायचा आहे त्या चेंबरमध्ये कनेक्ट केलेला आहे. हे झालं काय कन्स्ट्रक्शन. नाऊ वी विल सी द वर्किंग ऑफ दिस न्यूटन ॲब्सोल्यूट गेज. आता आपल्याला माहित आहे हा चेंबर आहे ज्याच्यामधलं आपल्याला गॅस मॉलिक्यूल मेजर करायचे आहे, बरोबर आहे. समजा असे खूप सारे गॅस मॉलिक्यूल आहेत सगळीकडेच, मी जास्त काढत नाही जर कन्फ्युजन होईल म्हणून. हे गॅस मॉलिक्यूल आहेत. आता हे गॅस मॉलिक्यूल हा इथं पण नसणार आहेत. हा दोन मेटल प्लेटच्या मध्ये जो गॅप असणार आहे तिथं पण गॅस मॉलिक्यूल आहे. ह्या मेटल प्लेटच्या गॅप मध्ये पण काय असणार आहे गॅस मॉलिक्यूल आहे. ओके, मग काय होणार आहे ज्यावेळी मी आता P1 आणि P2 हे अल्युमिनियम प्लॅटिनम मेटल प्लेट्स आहे. ही जी आहे ब्ल्यू कलरची हे काय अल्युमिनियम मेटल थिन अल्युमिनियम मेटल प्लेट्स आहे. हा थिक आहे आणि थिन आहे, ठीक आहे. तर काय करणार आहे मी या दोन प्लॅटिनम मेटल प्लेट्स इलेक्ट्रिकली हिट करणार आहे. मी याला इलेक्ट्रिकल कनेक्शन देऊन काय करणार आहे इलेक्ट्रिकली हिट करणार आहे. आता हिट झाल्यामुळे काय होणार ह्या दोन मेटल प्लेट हिट आहेत, ठीक आहे, ठीक आहे. आणि बाकी चेंबर नॉन हिटेड आहे, म्हणजे या अल्युमिनियम मेटल प्लेटचं किंवा हे जर बाकी किंवा चेंबरचं टेम्परेचर फिक्स आहे, जे रूम टेम्परेचर आपण समजू ते एक फिक्स टेम्परेचर आहे. आणि ह्या दोन मेटल प्लेट मी इलेक्ट्रिकली हिट केले. आता हिट झाल्यानंतर काय होणार आहे हिट झाल्यानंतर तर काय होणार आहे इथे जे गॅस मॉलिक्युल्स आहेत जे रँडमली ओरिएंटेड मूव्ह होणार आहेत या व्हॅक्यूम चेंबर या चेंबरमध्ये, ते काय होणार आहे ज्यावेळी ह्या मेटल प्लेट्सवर आदळणार आहे, या पहिल्या हिटेड मेटल प्लेट्सवर आदळणार आहे, तर काय होणार आहे ते हीट गेन करणार आहेत. आणि हीट गेन केल्यामुळे त्याला काय होणार मेकॅनिकल फोर्स तयार होणार आहे त्याच्यामध्ये. आणि ज्यावेळी हे रिबाउंडेड होतात म्हणजे कोलाइड होतात हीट गेन करतात, आणि ज्यावेळी रिबाउंडेड होतात इथून ते काय होतं त्यावेळी काय असणार त्याच्याकडे मेकॅनिकल फोर्स असणार आहे, कारण त्यांनी हीट गेन केलेलं म्हणजे एनर्जी गेन केल्यास मेकॅनिकल फोर्स असणार. आणि मेकॅनिकल फोर्स असल्यामुळे फक्त आपण हिटला विचार करू पहिल्यांदा काय असणार आहे. समजा काही गॅस मॉलिक्यूल आहेत याच्यावर आदळलेले आहेत कोलाइड झालेले आहेत आतल्या बॅक साईडला आतल्या साईडला, म्हणजे ह्या प्लॅटिनम मेटल प्लेट्स आणि हे तुमची काय झाली अल्युमिनियम मेटल प्लेट्स. या गॅपमध्ये जे गॅस मॉलिक्यूल आहेत जे रँडमली ओरडर ते याच्यावर ज्यावेळी कोलाइड होतात इथं एनर्जी गेन करतात आणि रिबाउंडेड होतात. ज्यावेळी रिबाउंडेड होतात त्यावेळी त्यांच्याकडे मेकॅनिकल फोर्स होणार आहे, आणि तो मेकॅनिकल फोर्स होऊन गॅस मॉलिक्यूल काय होतात या थिन अल्युमिनियम मेटल प्लेटवर असे आदळतात. म्हणजे ह्या मेटल प्लेटवर ज्यावेळी गॅस मॉलिक्यूल कोलाइड होणार आहे त्यावेळी ती एनर्जी गेन करणार आहेत, आणि मेकॅनिकल ज्यावेळी रिबाउंडेड होणार आहेत त्यांच्याकडे मेकॅनिकल फोर्स असणार आहे. तो मेकॅनिकल फोर्स घेऊन काय होणार आहे ह्या अल्युमिनियम प्लेटवर ते आदळणार आहे ह्या साईडला, ह्या एवढ्याच एरियामध्ये ते आदळणार आहेत असे, बरोबर आहे. मग हे असे आहेत. ही तुमची काय झाली हे झालं अशी अल्युमिनियम मेटल प्लेट, आणि इथं येऊन गॅस मॉलिक्यूल असे आदळणार. आदळल्यामुळे काय होणार आहे हा डिफ्लेक्ट होणार आहे असा, हा कसा होणार असा डिफ्लेक्ट होणार. सेम टाइमला इथे एक बॅक प्लॅटिनम मेटल प्लेट आहे, बरोबर आहे. ही सुद्धा हिट केलेली आहे, आणि इथून सुद्धा काय करणार गॅस मॉलिक्यूल होणार रिबाउंड होणार आहेत आणि इथं येऊन आदळणार आहेत, बरोबर आहे. म्हणजे ऍट द सेम टाइम ह्या साईडला पण फोर्स लागणार आहे आणि ह्या साईडला पण फोर्स लागणार आहे. त्यामुळे काय होणार आहे ही प्लेट कशी होणार अशी काय होणार आहे अशी ऑसिलेट होणार आहे, बरोबर आहे का अशी ऑसिलेट होणार आहे. मेकॅनिकल फोर्समुळे गॅस मॉलिक्यूल हीट एनर्जी ऑब्झर्व करून जो मेकॅनिकल फोर्स त्यांना मिळतो त्यामुळे काय होणार अशी ऑसिलेट होणार. अशी ऑसिलेट झाल्यामुळे काय होणार आहे हा थ्रेड काय होणार आहे ट्विस्ट होणार आहे, म्हणजे मिरर पण काय होणार आहे ट्विस्ट होणार. आणि मिरर ट्विस्ट झाल्यामुळे इनिशियली का हा लाईट लावलेले असणार आहे ऑलरेडी लॅम्पचा हा इथं पडलेला आहे, आणि इथून रिफ्लेक्शन होऊन हा इथं स्केलवर झिरोवर असणार आहे, स्केलवर कसा झिरो असणार आहे. पण ज्यावेळी ह्या मेकॅनिकल फोर्समुळे हे अल्युमिनियम प्लेट ज्यावेळी ट्विस्ट म्हणजे ऑक्सिलेट होणार आहे तेव्हा कसं हा थ्रेड काय होणार ट्विस्ट होणार. थ्रेड ट्विस्ट झाल्यामुळे मिरर पण ट्विस्ट होणार आहे, आणि मिरर ट्विस्ट झाल्यामुळे काय होणार आहे हे लाईट जे रिफ्लेक्टेड आहे ही सुद्धा काय असणार आहे अँग्युलर डिफ्लेक्शन होणार आहे. इथं ह्या साईडला होईल किंवा ह्या साईडला, ज्यावेळी असं होईल तर ह्या साईडला डिफ्लेक्ट होईल, आणि ज्यावेळी असं होईल ते ह्या साईडला डिफ्लेक्ट होईल. आणि हे जे जिथं पण जाणार आहे अँगल थिटा
हा दोन्ही मधला जो अँगल थिटा जो आपण जर मेजर केला, तो अँगल थिटा म्हणजेच काय असणार आहे, इनडायरेक्टली आपण प्रेशर मेजर करणार. म्हणजे जेवढं जास्त अँगल थिटा तेवढं जास्त तुमचं प्रेशर असणार. म्हणजे जेवढं जास्त गॅस मॉलिक्यूल असणार आहे तेवढं जास्त ह्या प्लेटवर आदळण्याची शक्यता जास्त आहे. म्हणजे ह्या ज्या प्लेटवर जास्त प्रमाणात आदळतील तेवढा फोर्स सुद्धा ह्या प्लेटवर जास्त लागणार आहे. म्हणजे जास्त लागला तर काय होणार, ते जास्त डिफ्लेक्ट होणार. म्हणजेच जेवढं प्रेशर जास्त तेवढं डिफ्लेक्शन जास्त. म्हणजेच तेवढं ह्या चेंबरमध्ये काय असणार आहे, म्हणजे जेवढे गॅस मॉलिक्यूल जास्त तेवढंच डिफ्लेक्शन जास्त असणार आहे. जेवढं डिफ्लेक्शन जास्त म्हणजेच काय असणार आहे, तुमच्या ह्या व्हॅक्यूम चेंबरमध्ये काय असणार आहे, प्रेशर जास्त असणार. आणि जेवढे जसे जसे पंप यातील गॅस मॉलिक्यूल कमी कमी करत जाणार आहे, हे डिफ्लेक्शन कमी 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 होत जाणार आहे. म्हणजे प्रेशर रिड्यूस होत जाणार आहे. हे झालं वर्किंग ऑफ द दिस युनिव्हर्सल ॲब्सोल्यूट गेज. आता आपण याचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन बघू. तर मी याच्यासाठी हे इरेज करतो. मॅथमॅटिकल एक्सप्रेशन काय असणार बघा. तर आपल्याला माहित आहे हा जो मेकॅनिकल फोर्स याच्यावर जो अप्लाय होतो, हा मेकॅनिकल फोर्स रेडिओमेट्रिक इफेक्ट नुसार असा लिहिला होतो. याच्यासाठी रेडिओमेट्रिक इफेक्ट बघावा लागेल. तो आपल्या या चॅप्टर मध्ये नाही, मग डायरेक्ट इक्वेशन होतो. जो रेडिओमेट्रिक इफेक्ट नुसार हा जो फोर्स अप्लाय होतो या प्लेटवर, तो असतो P/4. समजा त्याच्यात आपण एक कन्सिडर करू काय की ह्या P1 आणि P2 मेटल प्लेट्स आहेत. P1 आणि P2 ह्या जे मेटल प्लेट्स आहेत यांचं टेम्परेचर T1 आहे. आणि बाकीची सिस्टीम म्हणजे हे व्हॅक्यूम चेंबर, ॲल्युमिनियम मेटल प्लेट, ह्या सगळ्यांचे जे टेम्परेचर आहे ते किती आहे, T2 आहे. आणि कंडिशन काय आहे, म्हणजे प्लॅटिनम मेटल प्लेटचं टेम्परेचर इज ग्रेटर दॅन T2. ही कंडिशन म्हणजे आपण ह्या प्लेटला हिट केलेलं आहे. काय प्लॅटिनम मेटल प्लेटचं टेम्परेचर किती आहे, T1 आहे. दोन्ही सेम आहे. आणि उरलेली जी सिस्टीम आहे त्याचं टेम्परेचर काय, म्हणजे ॲल्युमिनियम मेटल प्लेट किंवा ही जी चेंबर आहे सगळ्यांचं टेम्परेचर T2. पण कंडिशन काय आहे, हे T1 ग्रेटर दॅन T2. म्हणजे आपण काय केलेलं, टेम्परेचर डिफरन्स मेंटेन केलेला आहे. ओके, असं असेल तर रेडिओमेट्रिक इफेक्ट नुसार फोर्स इज रिटन ॲज P/4 T1 म्हणजे हायर टेम्परेचर मायनस लोअर टेम्परेचर डिवाइड बाय T2. ठीक आहे, हे असं लिहिलं जातं. ठीक आहे. हा झाला काय झाला, फोर्स पर युनिट एरिया. म्हणजेच समजा हा मेटल प्लेटचा हा युनिट एरिया आहे. युनिट एरिया मधून किती फोर्स अप्लाय झालाय तो हा असणार आहे. बरोबर आहे. आता म्हणजे फोर्स पर युनिट एरिया. आता मला पूर्ण प्लेट मध्ये किती फोर्स लागलाय हे काढायचं. ते कसं काढणार आहे, आपण समजा ह्या प्लेटचा एरिया ए आहे, ह्या प्लेटचा एरिया काय आहे, ए असेल तर टोटल एरिया किती असणार आहे, तर युनिट फोर्स इंटू एरिया. म्हणजे टोटल फोर्स काय असणार आहे, टोटल फोर्स मी F डॅश लिहितो इज इक्वल टू F इंटू ए असणार आहे. बरोबर आहे. आता मला सांगा असं असेल आणि समजा हे मी ॲल्युमिनियमचं ए इथे लिहितो आणि ही जी डॉटेड लाईन आहे हे काय असणार आहे, सस्पेन्शन ऍक्सिस आहे. म्हणजे हा सस्पेन्शन आहे, हा सस्पेन्शन ऍक्सिस आहे. आणि इथून इथपर्यंतची डिस्टन्स आर, इथून इथपर्यंतची डिस्टन्स आर असणार आहे. हे केवढं असणार आहे, आर. आणि इथून पण एवढं आर असणार आहे. म्हणजेच टोटल याचं रेक्टँगलचा बीट किती असणार आहे, तर 2r असणार आहे. ओके. आता मला सांगा हे मेटल प्लेट ह्या साईडला मेकॅनिकल फोर्स अप्लाय करणार आहे, ही मेटल प्लेट ह्या साईडला मेकॅनिकल फोर्स करणार आहे. दोन्हीचं टेम्परेचर सेम आहे. चेंबर मधले गॅस मॉलिक्यूल, नंबर ऑफ गॅस मॉलिक्यूल सेम आहे. म्हणजेच जेवढी हे मेटल प्लेट मेकॅनिकल फोर्स अप्लाय करणार आहे तेवढीच ही पण मेकॅनिकल फोर्स अप्लाय करणार आहे. बरोबर आहे. पण ह्या दोन्हींचा फोर्सची डायरेक्शन कशी असणार आहे, अपोजिट असणार आहे. ही मेटल प्लेट या डायरेक्शन करणार आहे, ती मेटल प्लेट या डायरेक्शन करणार आहे.
बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणजेच दोन्ही मेटल प्लेट्स, प्लॅटिनम मेटल प्लेट्स इक्वल मेकॅनिकल फोर्स अप्लाय करणार आहेत, पण त्यांची डायरेक्शन कशी अपोजिट आहे. आणि जर असं असेल तर त्याला काय म्हणायचं, कपल म्हणायचं. त्याला काय म्हणायचं, कपल कपल फोर्स म्हणायचं. त्याला काय म्हणायचं, कपल फोर्स. आणि हा कपल फोर्स कसा लिहिला जातो, कपल फोर्स तर एफ डॅश म्हणजे जेवढा मेकॅनिकल फोर्स अप्लाय झालेला आहे इंटू 2r. आर म्हणजेच आर आणि आर म्हणजे टोटल हा जो लांबी जी आहे रेक्टँगलची ती. ओके, 2r. मग आपल्याला माहिती आहे एफ डॅश म्हणजेच एफ इंटू 2r म्हणजेच एफ, किंवा मी असं म्हणू शकतोय आता हे एफ डॅश ची व्हॅल्यू मी इथून लिहितोय म्हणजेच 2f ए आर. ओके, हे काय झाली कपलची टोटल मेकॅनिकल फोर्स झाला. आता मला सांगा, ह्या प्लेटमुळे फोर्स आपल्याला इकडे डिप्लेट झाला, ह्या प्लेटमुळे झाला इकडे डिप्लेट झाला. म्हणजे हा टोटल 0 पासून एवढ्या अँगलला डिप्लेट होणार आहे, समजा. बरोबर आहे, बरोबर. पण डिप्लेट झाल्यानंतर तो इथं थांबलाय का, नाही, तो परत मेन पोझिशनला जाणार आहे, कारण तिथं रिस्टोरिंग फोर्स असणार आहे. आणि रिस्टोरिंग फोर्सचं काम काय असतं, तर मुव्हिंग बॉडीला ऑलवेज इट्स इक्विलिब्रियम पोझिशनला आणण्याचं काम काय कोण करतं, रिस्टोरिंग फोर्स करतो. म्हणजे तिथं काय असणार आहे, हा मेकॅनिकल फोर्स आहे तेवढाच तिथं रिस्टोरिंग फोर्स असणार आहे, जो याला बॅलन्स करण्याचं किंवा इक्विलिब्रियम पोझिशनला आणण्याचं काम करतोय. ओके, आणि हा असा जसं जसं आहे असा कंटिन्यूस काय होणार आहे, ऑक्सिलेशन होणार आहे, कारण मेकॅनिकल फोर्स आणि रिस्टोरिंग फोर्स बॅलन्स होणार आहे आणि हा कंटिन्यूस ऑक्सिलेट होत राहणारा आहे. बरोबर आहे. जर असं होणार, त्यामुळे हा काय होणार आहे, कंटिन्यूस ऑक्सिलेट होत राहणार. मग जर असं असेल तर काय होणार आहे, जसं ज्यावेळी इथं ऑक्सिलेट होत राहणार आहे त्यावेळी हा काय होणार आहे, थ्रेड जो ग्राफाईट फायबर आहे तो काय होणार आहे, इथं ट्विस्ट होणार आहे. बरोबर आहे, ट्विस्ट होणार आहे. आणि त्याला ट्विस्ट ज्यावेळी होतो हा ग्राफाईट, हा ट्विस्ट त्याला काय म्हणायचं, जे ऑक्सिलेशनमुळे ट्विस्ट होतो त्याला काय म्हणायचं, टॉर्शनल कपल म्हणायचं. त्याला काय म्हणायचं, टॉर्शनल कपल. आणि टॉर्शनल कपल साठी काय फॉर्म्युला आहे, टॉर्शनल कपल साठी फॉर्म्युला आहे टो थीटा. बरोबर आहे, टॉर्शनल थीटा. नॉर्मल कपल साठी काय आहे, हा फॉर्म्युला आहे. आता टॉर्शनल कपल असणार कारण हा ट्विस्ट होत असणार दोरा, ट्विस्ट होत असल्यामुळे टॉर्शनल कपल जनरेट होतं. त्या टॉर्शनल कपलचा फॉर्म्युला काय आहे, टॉर्शनल कपल इज इक्वल टू टाऊ थीटा. ओके, इज इक्वल टू टाऊ थीटा. हे आपण 12वीला वगैरे जर बघितलं तर टॉर्शनल कपल किंवा सस्पेन्शन कपल ज्यावेळेस टेस्ट होतो त्यावेळेस त्याचं कपलिंग किंवा टॉर्शनल कपलिंग घेतलं लिहिलं जातं, टो थीटा लिहिलं जातं. बरोबर आहे. मग आता मला सांगा, हे ट्विस्ट होणार कपल आणि हे मेटल प्लेट वर अप्लाय होणारा फोर्स, ट्विस्ट होणारा कपलिंग फोर्स म्हणजे टॉर्शनल कपल आणि नॉर्मल कपल म्हणजे हे प्लेट ऑक्सिलेट झाल्यामुळे कपल, हे दोन्ही काय असणार, इक्वल असणार. कारण जेवढा फोर्स ह्या डायरेक्शन आलाय तेवढंच ते ट्विस्ट होणार, तेवढा फोर्स रिस्टोरिंग फोर्स त्या डायरेक्शन आला तेवढंच ते इक्विलिब्रियम पोझिशन आला. म्हणजे काय असणार आहे, टॉर्शनल कपलिंग फोर्स आणि आपला रेग्युलर कपलिंग फोर्स हा इक्वल असणार आहे. मग काय असणार आहे, आपल्याला इक्वेशन भेटणार आहे, तर हे दोन काय असणार आहे, टॉर्शनल कपल फोर्स आणि रेग्युलर फोर्स इक्वल असणार. तेव्हा काय भेटणार आपल्याला, तर किंवा नॉर्मल कपल आणि टॉर्शनल कपल काय असणार, इक्वल असणार. त्यामुळे काय भेटणार आपल्याला, इक्वल असल्यामुळे 2f(a)r डिवाइड बाय इज इक्वल टू टो थीटा. आता माहिती आहे आपल्याला की एफ इज इक्वल टू काय येणार आहे, टो थीटा हे सगळे डिवाइडला जाणार आहे म्हणजे 2a(r). आपल्याला माहित आहे एफ म्हणजेच काय येते, म्हणजेच p/4 इक्वल टू t1 t2 डिवाइड बाय t2 इज इक्वल टू टो थीटा अपॉन 2a(r). ओके, आता याच्यावर मला सॉरी एफ इज इक्वल टू p/4. आता याच्यावर मला प्रेशर काय येणार आहे सांगा, प्रेशर काय येणार आहे सांगायचं.
तर काय येणार आहे, तर P इज इक्वल टू ह्या सगळ्या टर्म तिकडे जाणार आहे, बरोबर आहे. पहिला 2 थिटा आहे तसं ना, आता इथं भागिलेलं इकडे आल्यानंतर गुणुलेलं होणार, डिवाइड बाय 2AR. ओके, आता इथं भागिलेलं आहे 82, इथं आल्या गुणुलेलं होणार आहे, आणि जे गुणुलेलं आहे इथं आल्यानंतर भागिलेलं होणार आहे. ओके ओके, त्यामुळे मला सांगा आता 2 into 2 4. ओके, is nothing but P is equal to 2 tau, sorry, P is nothing but 2 tau theta divided by AR into T2 divided by T1 minus T2. तर आपल्याला फॉर्म्युला भेटला. ठीक आहे, आता आपल्याला माहित आहे की हा जाणार आहे, हाय प्लेट काय किंवा ही स्ट्रिप किंवा ही अल्युमिनियम प्लेट काय कंटिन्युअस ऑक्सिडेट होत राहणार आहे, आणि कंटिन्युअस ऑक्सिडेट होत असताना त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया समजा आय असेल, त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया समजा आय असेल, तर ह्या ऑक्सिलेशनचा टाइम पिरियड, कसा दिला जातो, तर टी मोमेंट, ह्या ऑक्सिलेशनचा मोमेंट ऑफ इनर्शिया आय आहे समजा केला, तर त्याचा टाइम पिरियड कसा लिहिला जातो, तर टी इज इक्वल टू 2 पाय आय अपॉन टाऊ. हा काय झाला, ह्याचा टाइम पिरियड लिहिला जातो, हा झाला टाइम पिरियड जातो. मग याच्यावर आपल्याला जर टाऊ पाहिजे असेल तर टाऊ काय करणार, मी स्क्वेअर करणार, म्हणजे टी स्क्वेअर इक्वल टू 4 पाय स्क्वेअर, इथे काय होणार आहे आय अपॉन टाऊ. याच्यावर टाऊ काय येणार आहे, टी स्क्वेअर डिवाइड बाय 4 पाय स्क्वेअर आय. ओके, now I put this tau value in this equation. We get what we get, P is equal to 2 theta. Okay, ठीक आहे, theta. आता tau 2 theta divided by AR. ओके, tau काय असणार आहे, T स्क्वेअर अपॉन 4 स्क्वेअर I into T2 T1 minus T2. Okay, and this is the formula for the measurement of pressure by using Newton absolute gauge. जर आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया थीटा आणि टेम्परेचर डिफरन्स जर माहित असेल तर आपण प्रेशर किती चेंबर मध्ये आहे हे आपण फॉर्म्युल्याने काढू शकतो. हे झालं. याच्यानंतर आपण बघू, हा मेन फॉर्म्युला आहे आणि हा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण पाहू की याचे ॲडव्हान्टेज काय आहे, या गेजचे ॲडव्हान्टेज काय आहे. तर पहिला ॲडव्हान्टेज आहे, तुम्हाला माहिती आहे, जोपर्यंत गॅस मोलिक्युल या सिस्टम मध्ये असेल तोपर्यंत हा काय आहे, हे या प्लेटवर रँडमली कोलॅइड होणार आहेत आणि मेकॅनिकल फोर्स गेन करणार आहेत आणि ते याच्यावर आदळणार आहे, त्यामुळे हा कंटिन्युअस ऑक्सिलेट राहणार आहे. जोपर्यंत हा कंटिन्युअस ऑक्सिलेट होत राहणार आहे तोपर्यंत काय होणार आहे, आपल्याला मिरर काय डिफ्लेक्शन दाखवणार आहे. म्हणजेच याच्यावर डिफ्लेक्शन दाखवतो, म्हणजेच काय दाखवतो, तो प्रेशरचं रिडिंग दाखवत आहे. म्हणजेच काय, हा गेज कंटिन्युअस रिडिंग दाखवतो, पहिलं. सेकंड, हा कुठल्याही इनडिपेंडंट हॅझार्डस गॅसेस किंवा केमिकल पासून बनलेला हे त्याचा ॲडव्हान्टेज आहे. थर्ड, हा मॅक्झिमम लोअर टू लोअर प्रेशर मेजर करतो, म्हणजे 10⁻⁷ इव्हन बिलो दॅट इज द 10⁻⁸, 10⁻⁹ मिलीबार इतकं प्रेशर मेजर करू शकतो. परत हा काय आहे, हा इझिली आपण चेंबरमध्ये कनेक्ट करू शकतो. आणि लास्ट, जे आउटसाइड जे आहेत, म्हणजे जे चेंबरच्या आउटसाइड किंवा सिस्टमच्या आउटसाइड किंवा व्हेसलच्या आउटसाइड जे पॅरामीटर आहेत, म्हणजे टेम्परेचर किंवा बाकी काय, हे याच्या रिडिंगवर काहीही अफेक्ट करत नाहीत. ओके, हे झाले ॲडव्हान्टेज.
याचा डिसएडव्हान्टेज काय, याचा एकच डिसएडव्हान्टेज आहे, आपल्याला माहित आहे काय पाहिजे, गॅस मॉलिक्युलचा मीन फ्री पाथ या दोन डिस्टन्स पेक्षा जास्त असला पाहिजे, बरोबर आहे. हे कधी असणार आहे, लोअर प्रेशर असेल त्यावेळी, म्हणजेच हा गेज ऑपरेट होण्यासाठी प्रेशर इन द चेंबर इज रिक्वायर्ड टू लेस दॅन 10⁻³ म्हणजे ज्यावेळी चेंबरचं प्रेशर 10⁻³ पेक्षा कमी असेल त्याच वेळी हा काय होतो, ऍब्सोल्यूट न्यूटन ऍब्सोल्यूट गेज ऑपरेट व्हायला स्टार्ट होतो. हे एकमेव त्याचं डिसएडव्हान्टेज आहे. सो वी विल स्टॉप हियर. थँक्यू.